पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। साहित्यिकांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी आजच्या राजकीय परिस्थितीवरती तुफान फटकेबाजी केली। सध्याचं राजकारण म्हणजे सर्कस झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी नरहरी झिरवाळांनी आदिवासी आरक्षणासंदर्भात केलेल्या आंदोलनावर टिप्पणी केली। महाराष्ट्राच्या राजकारणात खालावलेल्या भाषेच्या स्तराबद्दलही त्यांनी खडे बोल सुनावले। नाव न घेता राज ठाकरेंनी शरद पवारांवरही टीका केली, पण राज यांच्या टीकेवर नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं। आजचा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली आहे। कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे। तर हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या प्रवेशावेळी बोलताना यंदाच्या लोकसभेत महायुतीत असून सुद्धा आपण सुप्रिया सुळेंना छुपी मदत केल्याचा एक प्रकारे गौप्यस्फोट त्यांनी केला। बारामती लोकसभा जिंकायची तर इंदापूरच्या मतांचं महत्त्व मोठं असतं आणि यंदाच्या लोकसभेत महायुतीची ताकद जास्त असताना सुद्धा सुप्रिया सुळेंना इंदापुरातनं जवळपास 25,000ची लीड मिळालेली। या लीडचं गणित कसं जुळवलं याचा खुलासाच आज हर्षवर्धन पाटील यांनी केला। तुतारी हाती घेताच इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी सुद्धा जाहीर झाली आहे। सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। बातमी आहे ऊस परिषदेची। राजू शेट्टींनी येत्या 25 ऑक्टोबरला ऊस परिषदेचं आयोजन केलंय। ही ऊस परिषद जयसिंगपूर इथे पार पडेल। गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसाला किमान 200 रुपये जास्तीचा भाव देण्याची प्रमुख मागणी या परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय। कारखानदारांना निर्णयासाठी महिन्याभराचा वेळ दिल्याचं म्हणताना सकारात्मक निर्णय न झाल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय। तिसऱ्या आघाडीत जागावाटपाचा कोणताही वाद नसल्याचं शेट्टींनी सांगितलं। चांगलं विजन आणि चांगल्या उमेदवारांसह आगामी निवडणूक लढवू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। 11.5 पेक्षा कमी रिकव्हरी असणारा विठ्ठल कारखाना जर का पहिली उचल येणाऱ्या 24-25 सीझनमधल्या ऊसाची पहिली उचल 35 रुपये जाहीर करत असेल तर या तथाकथित धनदांडग्या साखर कारखानदारांना काही धाड भरलेले नाही आहे। नेहमी आमच्यावर ओरड होते की आम्ही ऊस परिषद लवकर घेत नाही, आता ऊस परिषद सुद्धा लवकर घेत। आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे जवळपास निश्चित आहे। रामराजेंच्या निर्णयामुळे एकूण 3 मतदारसंघांचं गणित बदलण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर रामराजे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यातला संघर्षही टोकाला पोहोचलाय। रामराजेंनी अजित पवारांची साथ सोडल्यास महायुतीला साताऱ्यातील फलटण, वाई, माण आणि कोरेगाव या 4 मतदारसंघात फटका बसू शकतो। तर इंदापुरातल्या हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी रामराजे यांच्या प्रवेशाचे स्पष्ट संकेतही दिले। 14 तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे। काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूर तोच आमच्याकडे, म्हणजे कुठं ते फलटण समजलं का? आता याच्यानंतर फलटण झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले। आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरती जोरदार टीका केली आहे। महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 नाही तर फक्त 15 रुपये मिळतील असं आदित्य म्हणतात। आत्ताच्या सरकारनं कंत्राटदारांचे 40,000 कोटी रुपये थकवल्याच्या आरोपासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं। तर महाराष्ट्राला ज्यांना पुढे द्यायचंय ती सगळी मंडळी महाविकास आघाडीसोबत येत आहेत असं म्हणत त्यांनी शिंदे आणि भाजपसोबत असलेले लोक महाराष्ट्र द्वेष्टे असल्याची टीकाही केली।
तसंच तुम्हाला अजून एक सांगतो, हेच जर सरकार परत आलं म्हणजे हे भाजप आणि मिंदेंचं सरकार, तर लाडकी बहिणीचं देखील 1500वरनं 15 रुपयावर आणतील. कारण हे 15 लाखाबद्दल बोलत होते ते 1500वर आलेले आणि म्हणून आमचं सरकारनंतर आम्ही हे दुप्पट करूच. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी जी उधळपट्टी केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्सना देऊन, मग स्वतःचे आवडते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षित बहीण पण आम्ही योजना आहोत. पुढची बातमी मुंबईकरांसाठी विशेष महत्त्वाची. मुंबईतली पहिली ॲक्वालाईन मेट्रो अर्थात भुयारी मेट्रो आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. आरी ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी दर 6.5 मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. या मार्गावरच्या एकेरी प्रवासासाठी कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 50 रुपये असा तिकिटांचा दर आहे. या मार्गावरची पहिली मेट्रो दररोज सकाळी 6:30 वाजता धावेल तर शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता. तर रविवारी मात्र वेळापत्रकात बदल झालेला दिसेल. रविवारी सकाळी 8:30 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे ट्रॅफिक जामचा ताण हलका झाल्याचं मत मुंबईकरांनी व्यक्त केलं. काय सांगाल, किती एक्साइटमेंट आहे? अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. हो, खरंच खूप एक्साइटमेंट वाटते आहे, कारण जो तासभराचा आमचा प्रवास आहे तो आम्हाला सांगण्यात जात आहे की 10 मिनिटात होणार आहे. तर खूप एक्साइटमेंट आहे. इतर वेळेला किती वेळ लागायचा? मला तासभर तरी लागायचं इथून जायला, कारण साधारण तिकिटाचे दर हे कमी आहेत. 50 रुपयामध्ये हा प्रवास होतो. हो, तिकिटाचे दर मला बरोबर वाटतात, कारण 12 किलोमीटरची जर्नी आहे. अराउंड 3.5-3.5 रुपये 1 किलोमीटरचं होतं अप्रॉक्सिमेट, तर ते बरोबर आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यात राहुल गांधी उसगाव इथल्या टेम्पो चालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी गेलेले आणि त्यांच्या कुटुंबियांशी राहुल यांनी चर्चा केली. यावेळेला राहुल गांधींनी संधे यांच्या स्वयंपाकघरात जात हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, तुरीची डाळ आणि भाकरी बनवली आणि त्या कुटुंबासोबत जेवणही केलं. याचा एक व्हिडिओ राहुल यांनी शेअर केला. तब तक खाने का मजा नहीं आता. मराठी में